लोकशाहीची प्रेरणा संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ, धम्मप्रसारक सम्राट अशोक आणि रिपब्लिकन राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर रामदासजी आठवले, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सीमाताई आठवले आणि आज जी पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले माजी आमदार आदरणीय पृथ्वीराजजी साठे साहेब, आपल्या अंबाजोगाई नगरीचे नगराध्यक्ष पदाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय राजकिशोरजी मोदी, समाजवादी पार्टीचे नेते ऍडव्होकेट शिवाजीराव कांबळे साहेब, आमचे सुनीलजी आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना, अंबाजोगाई शहरामध्ये आणि परिसरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संदर्भात जो काही संविधानिक आग्रह करणारी आमची एक टीम आहे. आम्ही सातत्यानं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. इतकंच नाही तर प्रत्येक निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार, आमचं म्हणणं, आमचा जाहीरनामा घेऊन आम्ही असतो. यावेळेस सुद्धा आम्ही आमची तयारी केलेली आहे. आमचा जो काही मित्रपक्ष आहे, आमची जी महायुती आहे, या रीतसर आमचे सगळे कामं चालले होते. परंतु या निवडणुकीच्या दरम्यान जे काही रिपब्लिकन पार्टीचं जे काही सत्तेतला वाटा, त्याबद्दलच्या चर्चा, वाटाघाटी या संदर्भात काही योग्य वेळी काही म्हणजे रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे रिपब्लिकन पार्टीची कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की अंबाजोगाई शहराची जी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये जे प्रामुख्यानं 2 उमेदवार समोर येत आहेत, यामध्ये आदरणीय राजकिशोरजी मोदी यांच्या समर्थनात रिपब्लिकन पार्टीनं स्टँड घेतलेला आहे. कारण हे आहे की एक म्हणजे असं एक वाटतं किंवा अँटी इन्कमच या मुद्द्यावर 25 वर्षांनी त्यांनी असं केलं. ते सातत्यानं 25 वर्षानं काम करतायत कारण ते लोकप्रिय आहे, कारण त्यांचं जे काही प्रशासन आहे ते त्यांनी म्हणजे आरशासारखं स्वच्छ ठेवलेलं आहे, म्हणून सातत्यानं ते कंटिन्युअसली 25 वर्षांनी या ठिकाणी सत्तेमध्ये आहे. आणि त्यानंतरचा जो 2021 ते 2025 हा जो काही प्रशासकाचा काळ आहे, तर अँटी इन्कम्बन्सीचा विषय काढणाऱ्यांनी जो आहे तो 4 वर्षाचा काळ त्यांनी भोगलेला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या काम करण्याच्या शैलीमध्ये त्यावर अंबाजोगाई शहराची चीड आहे. अंबाजोगाई शहरातील जे विविध विकासावर गंभीर असलेले जे बांधव आहेत, त्यांच्या विरोधामध्ये एक आकस आहे आणि तो आकस या ठिकाणी आम्हाला जाणवतो. आणि यामुळे रिपब्लिकन पार्टीच्या निर्णयामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आदरणीय राजकिशोरजी मोदी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही सपोर्ट करतो. आम्ही सपोर्ट करत असताना जो आमचा परवा कार्यक्रम झाला की महाविकास आघाडी म्हणजे लोकविकास महाआघाडीमध्ये रिपब्लिकन पार्टीच्या आगमनाचा आम्ही कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाला आदरणीय साठे साहेब आणि मोदी साहेब दोघेही त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये आम्ही कार्यक्रम घेतला आणि त्या ठिकाणी सांगितलं की रिपब्लिकन पार्टीचे काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत. नंबर 1, अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे. नंबर 2, अंबाजोगाई मार्गे रेल्वे गेली पाहिजे. नंबर 3, अंबाजोगाईमध्ये मराठी विद्यापीठ झालं पाहिजे, बरोबर. आणि नंबर 4, जे आमचं गुटेनाथचं जे धरण आहे ते झालं पाहिजे. याचं विश्लेषण मी या ठिकाणी करणार नाही. आणि 5वा मुद्दा आमचा असा होता की अंबाजोगाई शहरामध्ये एक अघोरी विकास चालू आहे आणि या अघोरी विकासाच्या माध्यमातून काय झालंय की अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली जे छोटे छोटे उद्योगधंदे करणारे जे बांधव आहेत यांना अक्षरशः बेरोजगार केलेला आहे आणि इतक्या निर्दयीपणे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे की ते ज्या ठिकाणी बसत होते तिकडं परत मी या ठिकाणी बसत होतो. माझे वडील या ठिकाणी बसून काही कमवत होते आणि संध्याकाळी माझी चूल पेटत होती, तिकडं वळून बघण्याची सुद्धा त्यांनी हिंमत करू नये असं वातावरण अंबाजोगाई शहरामध्ये केलं. जिथं ते बसते परत तिथं जाऊन ते बसतील म्हणून तिथं कुंपण लावले. रिपब्लिकन पार्टीचं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही मोफत घरकुलं दिलेले आहे त्यानुसार अंबाजोगाई शहरामधले जे काही छोटे उद्योगधंदेवाले आहेत, व्यापारी वर्ग आहे, या सर्वांच्यासाठी हक्काचे गाळे शासनाच्या वतीनं मोफत, म्हणजे आपल्या अंबाजोगाई शहरातून जे प्रमुख रस्ते आहेत या रस्त्यावरचे शासकीय जमिनी, संस्थांच्या जमिनी, त्याचबरोबर आपल्या ह्याच्या विश्वस्त मंडळांच्या ज्या जमिनी आहेत या समोरचा 20 फूट रुंदीचा अखंड भूखंड त्यावर शासनाच्या वतीनं म्हणजे व्यापारी संकुल उभा करायचं
आणि त्यामधले जे गाळे आहेत ते सामाजिक आरक्षणानुसार गरज बघताना द्या, अशी आमची एक प्रमुख मागणी. ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. अंबाजोगाई शहर हे आरोग्य नगरी आहे. अंबाजोगाई शहर ही शिक्षण नगरी आहे. या दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे, झालं पाहिजे. आणि ते मनामध्ये एक मोठी इच्छाशक्ती घेऊन काम करण्याची क्षमता असलेला उमेदवार म्हणजे आदरणीय राजकिशोरजी मोदी, असं आमच्या रिपब्लिकन पार्टीमध्ये आम्ही विस्ताराने चर्चा केली आणि ते ठरवलं. आम्ही आकसामध्ये जाणार नाही, काही नाही. म्हणजे एक साधा मुद्दा होता की मी साध्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरत आहे. आणि दुसरा उमेदवार असा आला की हजारोच्या संख्येनं मतदार चाहते त्यांच्या खांद्याला खांदा लावून, म्हणजे तिथं चालताना जे आहे ना तिथं कस लागतो, तिथं तुमची बौद्धिक पाहिजे, शारीरिक पाहिजे, त्या सर्व क्षमतेची कस लागते. तिथं आदरणीय राजकिशोरजी मोदी म्हणजे ते खेळाडू पण आहेत, एक उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू आहेत आणि ते सक्षमपणे त्या ठिकाणी मी ते त्यांना पाहत होतो. त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीचाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान झालेला आहे. अशाच पद्धतीनं आमची जी चर्चा झाली तर रिपब्लिकन पार्टीला येणाऱ्या काळामध्ये विविध क्षेत्रामध्ये सत्तेचा वाटा हा निश्चित आम्ही दिलेला आहे आणि तो मिळणार आहे. याचा आम्हाला त्यांचं जी काही काम करण्याची शैली आहे, जी आम्ही ऑब्झर्व्ह करतो आणि जे आमच्या रिपब्लिकन पार्टीच्या कोर कमिटीने त्यावर जी काही कटाक्ष ठेवलेले आहेत त्यानुसार आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. आम्हाला अधिक कोणाला याच्याबद्दल जायचं नाही. इथला जो विकास आहे, विकासाची जी क्वालिटी आहे, प्रत्येक जी काही गोष्ट आहे ही कोणत्याही पद्धतीनं शास्त्राला धरून नाही. म्हणजे 2021 ते 2025 या काळामध्ये प्रशासक आहे, प्रशासक, गुत्तेदार आणि हे तिसरे यांच्या माध्यमातून हा सगळा इथं म्हणजे हे झालेला आहे. तो लोकशाहीशी संबंधित असलेला विकास नाही. आणि जे जनप्रतिनिधी आहेत, आमचे इथले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांचे हात पाय तोंड बांधून यांना बाजूला ठेवून हुकुमशाही पद्धतीने हा केलेला गोंधळ आहे आणि याचा ऑडिट झालं पाहिजे. आदरणीय मोदी साहेबांना आम्ही सांगितलं याचा ऑडिट झालं पाहिजे. जिथं जिथं तुम्ही रस्ते बांधलेले आहेत ते रस्ते घराच्या उंबऱ्याच्या गुडघ्यावर उंच आहेत. म्हणजे पावसात पाणी आमच्या घरात, पावसात पाणी आमच्या दुकानात, अशी जी काही परिस्थिती करून टाकलेली आहे, त्याची क्वालिटी असेल, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आहोत. त्याचबरोबर जे 50-50, 60-60, 70-70 वर्षाची जुने घर आहेत, अतिक्रमणाच्या नावाखाली ते पाडलेले आहेत, त्या विस्थापितांना त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे याचा त्यांना न्याय देण्याचं काम कोण करणार आहे. या अनेक गोष्टी या ठिकाणी आहे. म्हणजे संतुलित विकास याला रिपब्लिकन पार्टीने अंडरलाईन केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही विस्तारानं या महाआघाडीमध्ये, लोकविकास महाआघाडीमध्ये रिपब्लिकन पार्टीनं आपला जो काही वाटा आहे तो सिंहाचा वाटा कसा होईल या पद्धतीने रिपब्लिकन पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे. आणि आम्हाला असा पूर्ण विश्वास आहे की आमचा जो उमेदवार आहे आदरणीय राजकिशोरजी मोदी हे प्रचंड मताने अंबाजोगाई शहरामध्ये ते नगराध्यक्ष पदासाठी विजयी होणार आहेत, विक्रमी मताने विजयी होणार आहेत आणि आम्ही सर्व मिळून एक दिलाने त्यांचं काम करणार आहोत असा आम्ही निर्णय करून आमचा जो काही पाठिंब्याचा जो विषय आहे तो त्याचा एक आम्ही लोकविकास महाआघाडीमध्ये रिपब्लिकन पार्टीचं आगमन याचा समारोह घेऊन आम्ही तो कार्यक्रम आम्ही संपन्न केलेला आहे. तर आजच्या या ठिकाणी लोकविकास आघाडीला आम्ही सप्रेम म्हणजे पाठिंबाही देत आहोत आणि त्यामध्ये सप्रेम सक्रिय राहून हा विजय खेचून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. धन्यवाद. सप्रेम जय भीम, जय रिपब्लिकन भारत, जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.